शिरपूर तालुक्यातील 8 वर्षे बालिकेवर अमानुष अत्याचार करणाऱ्या 28 वर्षीय सुनील किरोभा काळे यास भर चौकात चौरंगा करण्यात यावे. इंदिरा महिला मंडळ धुळे यांची जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली. शिरपूर तालुक्यातील 8 वर्षे बालिकेवर सुनील किरोभा काळे या 28 वर्षीय नराधमाने फूस लावून त्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर माणूस अत्याचार केले. या दुर्भाग्यपूर्ण घटनेनंतर सदर बालिका जखमी अवस्थेत नातेवाईकांना सापडली असता धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत. 18 ऑगस्ट 2025 रोजी आदिवासी बांधवांनी जो मूक मोर्चा काढला त्यास आमचा पाठिंबा आहे. इंदिरा महिला मंडळ धुळे ही संस्था त्यांच्या सोबत आहे. तसेच आमच्या संस्थेची मागणी आहे की अशा नराधमांना भर चौकात चौरंगा करण्याची पद्धत चालू झाली पाहिजे, जेणेकरून अशा नराधमाच्या मुसक्या आवडण्यास पोलीस प्रशासनाला यश येईल. हे कृत्य करताना यांची मानसिकता खालच्या दर्जाची झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी फिर्यादीस अटक ही केलेली व त्यावर गुन्हे दाखल झालेले आहे. परंतु गुन्ह्यानंतर काही दिवसात सुटल्यास यांची मानसिकता विकृतच होत असते. म्हणून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला फाशी न देता भर चौकात चौरंगा करण्यात यावा अशी विनंती शासनास निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. नमस्कार. आज आम्ही सर्व इंदिरा महिला मंडळ सदस्य शिरपूरचा जो सुनील काळे नावाचा कुकृत्य करणारा व्यक्ती आहे त्याच्यासाठी आम्ही कलेक्टर मॅडमला निवेदन द्यायला आलेलो आहे की अशा माणसांना भर चौकात शिवाजी राजेच्या काळामध्ये ज्या पद्धतीने गुन्हेगारांना चौरंगा करण्यात येत होता त्या पद्धतीने ह्या सुनील काळेला चौरंगा करण्यात यावे. कारण की फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये या केसेस झाल्या तरी पण ते निर्दोष मुक्तता त्यांची निर्दोष मुक्तता तर नाही होत पण त्यांची कुठेतरी मुक्तता होते, म्हणजे ते जीवन जगतात. आणि एक निष्पाप 8 वर्षीय मुलीवर एक आदिवासी लेकरावर जो निर्गुण कृत्य केलेलं आहे तर अशा लोकांची चौरंगा केल्याशिवाय दुसरी पर्याय नाही आहे. आणि ह्याच मीडियाच्या माध्यमाने मी महाराष्ट्र शासनालाही विनंती करू इच्छिते की अशा लोकांसाठी तातडीने मोदी सरकारने असे कायदे तातडीने अंमलात आणले पाहिजे. हजारो करोडो लाखो सह्या त्याच्यासाठी आम्ही माता भगिनी द्यायला तयार आहे की अशा लोकांसाठी हेच कायदे आणले पाहिजे, जेणेकरून फास्ट ट्रॅकमध्ये त्यांना काही जीवन जगण्याचा मौका भेटून जातो. तो मौकाही त्यांच्यापासून हिरावून घ्यायला पाहिजे. आणि चौरंगा म्हणजे त्यांचे हात पाय आणि त्यांना नपुंसकच करायला पाहिजे, जेणेकरून पुढे अशी हिंमत कोणी करणार नाही. आणि जे आदिवासी कुटुंब परवा इथे आलेलं होतं त्या आदिवासी कुटुंब शिरपूरच्या आदिवासी कुटुंबाबरोबर आम्ही सर्व माता भगिनींचा पाठिंबा आहे. आणि पुढे असे कोणतेही कृत्य होऊ नये याच्यासाठी मी धुळेवासियांना आणि सर्व महिलांना एक विनंती करते की आपल्या गल्लीमध्ये कधी चुकीचा प्रकार होत असेल तर सर्वांनी एकमेकांना सहकार्य करायचे. प्रत्येक महिलेने आपली भगिनी समजून एकमेकाच्या महिलेच्या पाठीशी उभं राहून हे सर्व होणारे काम जे प्रकार वाढलेले आहे त्यांना कुठेतरी ठेचण्याचं काम आम्ही आमच्या पद्धतीने करणार आहे आणि सर्व महिलांनी करावे ही विनंती करतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. या निवेदनात प्रभाजी परदेशी, सोनाली रुनवाल, वैशाली भावसार, संगीता पाटील व विमल पाटील यांचे हस्ताक्षर आहे.